नमस्कार, मी दीपाली DV आरीवर्क या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आज आपण या व्हिडिओमध्ये चेन स्टिचचा नवीन प्रकार शिकत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर स्टिच बघितली होती आणि ही वेस्टर्न स्टिच आहे. तर हे असं टक करून असं रिटर्न वापस आणायचं असं, आणि त्यात छोटंसं टक करायचं आणि इथं जायचं. इथं जाऊनच इथं छोटंसं टक करायचं परत असं, आणि मग असं वरती जायचं. इथून परत असं इकडं घ्यायचं, म्हणजे इथून दुसरा दोरा इकडं आला पाहिजे, हा इकडं आला पाहिजे असं. हे असं ओढायचं. इथं परत इथं एक छोटंसं टक करायचं. परत इथं जायचं, इथं एक छोटंसं टक करायचं. आणि परत इथं जायचं. इथून परत वापस यायचं. इथं एक छोटं टक करायचं. इथं जायचं, छोटंसं टक करायचं. इथं परत इथं जायचं. इथून वापस यायचं. इथं टक करायचं. इथून इथं जायचं. इथं जायचं परत. तर ही आहे आपली वेस्टर्न स्टिच. वॉटर स्टिच आहे ना, त्याच्यातलाच प्रकार आहे हा. जर ज्या कोणी ताईला आरीवर्क शिकायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ टाकत आहोत, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण शिकवत आहोत. तर लवकरच आपण वर्क करायला घेणार आहोत. एका ताईची कमेंट होती चेन कशी बनवायची, तर त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता आणि चेन कशी बनवायची त्यांना एकदम इझी पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत इथं जायचं. इथे एक छोटं टक करायचं. हे थोडंसं तिरकं झालं आहे, तर आपण त्याला परत फिनिशिंग देऊ शकतो. जोपर्यंत आपण गाठ मारत नाही तोपर्यंत आपलं जर आपल्याला फिनिशिंग प्रॉपर पाहिजे तर आपण ते म्हणजे खोलू पण शकतो. डायरेक्ट दोरा वळला ना ते पूर्ण बॅक जाते, म्हणजे खुलल्या जाते. पण जेव्हा आपण गाठ मारतो ना, गाठ एकदा मारली म्हणजे ते लॉक झालं. गाठ मारल्याच्या नंतर काहीच नाही करता येत. तर परत इथे एक टक करून घ्यायचा. असं पुढं जायचं. इथे एक टक करायचा. इथून परत असं वरती जायचं. इथून असं वापस घ्यायचं. म्हणजे परत सांगते आता, हा ह्याच्यात अशी सुई टाकली ना, ते खेचून घ्यायचा असं दोरा. हा इथं टाकायचा आणि हा तसंच ढिला ठेवायचा आणि खालचा दोरा याच्यात गुंतवायचा आणि खालचा राहू द्यायचा आणि हा इकडं ओढायचा. म्हणजे मग ही इकडं येऊन जातो. आता इथं टक करायचं. इथं जायचं. इथं परत एक टक करायचं. इथून वरती जायचं.
वरतून परत वापस ओढायचा, मग तो दोरा बरोबर इकडे येते. आता इथे एक टक करायचं, इथून इकडं जायचं, इथे छोटं टक करायचं, इथून वरती जायचं, इथून खाली घ्यायचं परत आणि इथं गाठ देऊन घ्यायची. तर गाठ द्यायची याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे आपण स्पेशली. इथं गाठ देऊन घ्यायची. गाठ दिली नाही की मग ती निघत नाही. किती खेचलं तर ती निघतच नाही गाठ दिली तर. गाठ जर नाही दिली आपण तर मग ते परत लगेच निघू शकतं. ही गाठ दिली, आता ही निघत नाही. ही झाली आपली वेस्टेड स्टिच.